मित्रांनो, पुन्हा एकदा ब्लॉग घेऊन आलो आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर. जसं की आजचा ब्लॉग बघूया कसं आहे. आणि तसं आता घरामध्ये कोणाचा इंटरेस्ट देत नाही त्या बाबतीत, म्हणजे ब्लॉग करतोय काय करतोय. स्टार्टिंगला थोडा इंटरेस्ट देते पण आता कोण देत नाही. असं वाटतं त्या गोष्टीत मला असं वाटतं मजा येत होती माझी. चालू द्या, आपल्याला काय करायचं आहे. असं जर विचार करत राहिलो तर कधीच पुढे जाणार नाही. बघूया आता आजचा ब्लॉग कसा होतोय. आपण कन्सल्टन्स राहू. कन्सल्टन्सी सकाळचे शब्द पण निघत नाही तोंडातून, असं होतं. तर बघूया आजचा कसा प्रवास. आणि आज काय झालं माहिती आहे, काकीची तब्येत बिघडली. त्याच्यामुळे आज काय डबा वगैरे काही टिफिन नाही घेतलेले. तर हर रोज मी टिफिन घेऊन जातो कामाला घेऊन. तर ह्यावेळी काच टिफिन नाही. तर बघूया आजचा कसा काय. आपण बाहेर वगैरे जाऊ, दाखवीन मी ह्या टायमाला. आपण बाहेर वगैरे जाऊ काहीतरी खायला. काका तर पैसे वाटते, आता सध्या पैसे पण नाहीत, असा पण सीन आहे. बघूया आजचा काय ब्लॉग आहे. धुकं भरपूर झालेत, दिसतात इकडे धुकं वगैरे. मग दाखवत तरी इकडनं धुकं सगळीकडेच झालेले आहेत. सकाळचं एकदम मस्त वाटतं. जर गावाला असलं असतं तर शेकोटे घेत बसलो असतो मस्त की सकाळचं उठून. एकशे 10 सबस्क्रायबर आपले पूर्ण झाले होते. पण काल मी बघितलं 1 सबस्क्रायबर कमी झाला. आज बघतो अजून सबस्क्रायबर कमी झालं. म्हणजे आता 108 सबस्क्रायबर आलेले आहेत. समजू शकतो रोज तेच काय बघण्यासारखं नाही आपल्याकडं. आपण कसं जॉब करता हे करतोय, म्हणजे कसं एक पार्ट टाईम सारखंच करतोय. कधी ना कधीतरी लाईफ चेंज होईल त्या उद्देशाने. समजू शकतो काय करणार. ज्याला वाटतंय आपण इथं करतोय तर बघूया. जिद्द हारणार नाही. नुसतं आपली परीक्षा आहे, इथूनच आपल्याला पुढं जायचा खरा मार्ग आपल्याला माहिती पडतो. कोण आपल्यासोबत आहे आणि कोण आपल्या नाही, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना पण वाटतं आपण बरोबर नाही बनवत तर त्यांनी अनसबस्क्राईब केलं तरी चालेल. माझ्या ब्लॉग आहे तो मी कधीच बंद नाही करणार, चालू ठेवेन. म्हणजे 5 वर्षाची जर्नी तर माझ्यासोबत असला तर असा, नसलं तर नसलं, काही फरक नाही पडत. ठीक आहे, तर आपण आलेलो आहे कामावर. आता पोचलो तर आपण बिल्डिंगमध्ये जाऊन चेंज वगैरे करून आपण कामाला सुरुवात करू. चला बाय. तर आज आहे 26/11. तर आजच्या दिवशी भारतीय संविधान तो सुद्धा लागू झालेला. आणि आजच्याच दिवशी 26/11 म्हणजे दहशतवादी हमला वगैरे झालेला. तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. त्या मॉलमधून मी पण तिथेच त्याच साईडलाच होतो राहायला, कुलाबा साईडला. तिकडं त्यावेळी मी लहान होतो, तरी म्हणजे काहीतरी 10 का 15 वर्षाचा होतो त्या टायमाला. त्या टायमाचा तो जो हल्ला होता तो खूप वाईट होता. तर त्यांच्यासाठी पण ज्यांनी त्या गोष्टीत शहीद झाले, श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली. बघूया
थोडं वाईट वाटतं की 110 सबस्क्रायबर झालेले, पण ठीक आहे. आता 2 तर 2 म्हणजे किती, आता 108 झालेत. मला असं वाटतं अजून कमी पण होऊ शकतील. बघूया. आपली काही जर्नी काय थांबवायची नाही, किती संकट आले तरी. हीच तर आपली परीक्षा आहे लाईफमधली. मला माहीत नाही, पण माझे इथे कसे माझे हाल होतात ते मला माहिती आहे. आणि आपण तरी पण आपला आस्था चेहरा ठेवलाच पाहिजे. लोक आपल्या घरामध्ये पण आपल्याला काही हे काही चांगलं समजत नाही, काय बनवतं ना काय नाही, जो तर आपली मजाक उडायलाच बघतो. पण ठीक आहे, आपण त्यांचा विचार करत राहिलो तर कसं होणार. माहिती आहे लाईफमध्ये मी काय असं काय बनलो नाही. माझी मागची मुलं एकदम पुढं गेलेत. काय जण महिन्याचा 1,00,000 रुपये पगार घेतात, काही 40,000 घेतात, काही चांगल्या दिशेमध्ये गेले. पण आपण आहे त्याच ठिकाणी राहिलो. तसं भेटलं नाही आपल्याला. आपण कसं हाऊसकीपिंगच्या ह्याच्यामध्ये होतो ना, काय करणार. एक ती लाईन भेटली, तीच करत राहिलो. मला असं वाटलं होईल काहीतरी पुढे, नाही. अनसक्सेसफुल होणं किती वाईट आहे ते चांगलंच माहिती आहे मला. आणि असं आपल्याला घरी दर्जासुद्धा नाही भेटत. पण मी घरात मोठा सुद्धा आहे, त्या ह्याच्याने मला तेवढी इज्जत पण नाही भेटत. कधी कधी समजू शकतो आपण की आपण आपल्या लाईफमध्ये काय नाही राहिलं. म्हणजे एक लाईफमध्ये एक जोकर कसा असतो तसं बनून राहिलेलं आहे. सो जोकर तर जोकरच आहे. जर आपल्या मुलं जर कोण हसता आलं तर हसू द्या, तेच मला वाटतं प्रत्येक वेळी. हे माझ्यावर हसलं तरी चालेल. बघूया कोणतरी आलं. तर कामामध्ये फायर ड्रिलची ट्रेनिंग चालू होती, तर त्यातली मी छोटीशी काही व्हिडिओ बनवले आहे, तुम्ही त्या ब्लॉगमध्ये आपल्याला शेअर केलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि म्हणजे फायर ड्रिल म्हणजे काय, आग विझवण्याचे काय, त्या टायमाला आपण कसं काय करायचं त्याबद्दल आहे माहिती. तर थोडी क्लिक केलेली मला आवडलं तर नक्की सांगा. सभी अपने ऑफिस में देखना है प्रेशर गेज। ये हरा वाला है, इसका मतलब ये ओके है। रेड में रहेगा तो उसको लेना भी नहीं इस्तेमाल के लिए। तो आपसे लास्ट टाइम मैंने ये पेपर हायर किया, जरूरत नहीं है। वो ट्रेनर हायर किया सेम काम भी अच्छा है। आपको खुद को तकलीफ हुई तो काम भी बिगड़ जाएगा, तो खुद भी बिगड़ जाएगा। सगळ्यांच्या तोंडावर मारून टाक. वर नाही झालं पाहिजे, तोंडावरच जाईल करून. अरे यार
मी पडायचो याच्यात. तर मित्रांनो आपण निघालेलो आहे. झाले 10-15 मिनटं. आज जरा लेट होतं आणि आज कामाचा खूप हे होतं, म्हणजे बस भरपूर होता कामाचा. आता आपण सुटलेलो आहे. बघू आता आताचं आता 8 वाजले. 8 नंतर आपलं ट्रेन पूर्ण खाली भेटते. बघूया किती वाजले तरी बघतो. किती वाजले 8:21 चालेल. म्हणजे लिटरली भरपूर टाईम झालेला आहे. स्टेशनला पण आता गर्दी नाही आहे. भेटून होते चढायला आजचं कसं काय. खाणारी ट्रेन आलेली आहे. तर आता जरा गर्दी कमी आहे थोडी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे ते 7 ते 8च्या सुमारामध्ये इतकी गर्दी असते ना, काय सांग. हे प्रत्येकाला माहिती आहे ज्याने जो हा प्रवास करतोय रोजचा. घाटकोपरला किती गर्दी असते. तर आपण पोचलो आहे ठाकुर्लीला आणि आता रस्त्यात आहोत. तर आजचा ब्लॉग कसा वाटला. आज म्हणजे कामातली व्हिडिओसुद्धा तुम्हाला दाखवलेले की मी, म्हणजे आज आमच्या इथं कामामध्ये आहे ना फारच काय बोलतात त्याला, फायर ट्रेनिंग असते. तर फायर ट्रेनिंग होती त्यामुळे ते बघायला पण भेटलं. त्यात बघूया कसा वाटला आजचा ब्लॉग. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून सध्या काय ब्लॉग भेटत नाही आणि कॉन्टेंटसुद्धा भेटत नाही. ते बाकीचे जण कसे ट्राय करतात ते त्यांना माहिती, पण आपण ह्या गोष्टीमध्ये नवीनच आहोत. तर तुम्हाला दुपारी सांगितलं ते कधी असं आता मनावर घेऊ नका. होईल कधी ना कधीतरी लाईफमध्ये आपण सेटल होऊच. आणि आपलं त्याच्याबद्दल म्हणजे भरपूर लोकांचं भरपूर चांगलं पण करायचं मला.
चांगुलपणाचा जो माझा जो 100% आहे ना तो मी देईनच. फक्त मी त्या शिखरापर्यंत पोचलो ना मी ट्राय करीन. काय ना काहीतरी माझ्या डोक्यामध्ये भरपूर काय शिस्त आहे ज्याने मुले काहीतरी चांगलं करता येईल. भले ती गोष्ट पॉलिटिक्समध्ये पण असो किंवा काही असो, पण काहीतरी चांगलं करता येईल. बाबासाहेबांनी एवढं चांगलं संविधान दिले, त्या ह्याच्यानी इनलिगली नाही, इनलिगली पण टाइम लागलं तर ते सुद्धा करू, पण चांगलं काहीतरी लाईफमध्ये करायचं आहे ज्याने मुले लोकांना पुरेपूर त्याचा फायदा होईल. असं स्टेज तर पहिली आपली, आता सध्या आपल्याकडे पैसा नाही आहे आणि भरपूर काही गोष्टी नाहीत आपल्याकडे. बघू तरी पण करू आपण. काय दिसणार नाही तुम्हाला, थांबा पुढे जाऊन तुम्ही दाखवतो. आता पोचलो आहे घरी, आता पोचू ते 1 मिनिटात पोचू. जसं की तर एवढा टाईम झाला आहे की ब्लॉग बनवून भरपूर टाईम झाला, महिन्याच्या वरतीच गेला. त्या पहिल्यापेक्षा जिथपासून जो ब्लॉग चालू केला आहे तिथपासून बोलतात ना थोडे अलग एनर्जी येते अंगामध्ये. स्टार्टिंगला शब्द नाही भेटायचे, आता भेटतात. बोलत राहायचं काय ना काहीतरी, भले चुकलो तरी चालेल. बघणारे आपलेच लोक आहेत. तर बघूया, अजून पुढचे ब्लॉग येणारच आहेत. बघूया अजून कसं काय. आणि आज कामामध्ये मला सांगितलेलं की फायरची ट्रेनिंग होती, त्याला बोलतात फायर मॉक ड्रिल. म्हणजे फायरच्या बद्दल सांगतात की आग लागल्यावर काय होतं काय नाही. सो आपण त्याच्यामुळे तिकडे होतो. सध्या मी तिकडे सुपरवायझरच आहे कामामध्ये. खूप 10 वर्षानंतरला ती गोष्ट ना ते पदवी भेटली सुपरवायझरची, ती भेटली होतात नशिबाने. लय हाऊसकीपमध्ये घासले मी. काय आता ही आपल्याला भेटले पोस्ट सुपरवायझरची, झाले त्याला पण आता 4 महिने झाले. आणि इथं आल्यापासूनच मला डोक्यात जरा विचार आला की चला सुरुवात इथूनच करूया. तर ब्लॉग इकडेच एंड करूया. आपण आता पोचलो आहे घरी. चला. तर जसं तुम्ही बघत आहात आपण चालीत आलो आहोत. हां, आमची माणसं बघा, तुम्हाला दाखवतो माणसं. हे मासवाले आपले सुशांत भाऊ, हां हे कल्पेश भाऊ, हां हे आमच्या इकडचे हिरो आहेत. हाय हां बाहेर चाललेले आहेत, गाडी तिकडे चालले. हा टन. तुम्हाला अजून यातले आमच्या इकडचे आमच्या चालीतले जे काय काय प्रोग्राम आहेत त्यातले पण व्हिडिओ होतात, शेअर करू आपण. आणि बघत राहा आणि हसत राहा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय.